नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती जो कन्वर्जन राऊंड आहे या कन्वर्जन राऊंडमधील जी उर्वरित पदे आहेत, जसे की खाजगी संस्थांनी विदाउट इंटरव्ह्यू हा ऑप्शन निवडलेला होता, त्या खाजगी संस्थांमधील उर्वरित रिक्त पदे किती आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच 2017 मधील टेट धारकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे, याविषयी नेमकी काय माहिती आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, ज्याही अभियोग्यता धारकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभारी आहे, आणि जे अभियोग्यताधारक आपल्या लाईक्सला वेळोवेळी आपल्या व्हिडिओला वेळोवेळी लाईक्स करतात त्यांचं सुद्धा मी आभारी आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला या व्हिडिओच्या माध्यमातून मी 2017 मधील शिक्षक भरतीचे जे अभियोग्यताधारक मित्र वाट पाहत आहेत त्या मित्रांना विनंती करतो की तुम्ही 1 जुलै रोजी आयुक्त कार्यालय पुणे येथे 2017च्या भरतीच्या बाबतीत प्रशासनाला आपल्याला निवेदन द्यायचं आहे, त्याबद्दल आवाहन करतो। आणि यामध्ये नेमकं काय माहिती दिलेली आहे आपण पाहू। बघा, 2017 मधील उर्वरित शिक्षक भरती अंतिम लढा। बघा, प्रति सर्व अभियोग्यताधारक महाराष्ट्र राज्य। बघा मित्र, सर्व अभियोग्यताधारक यांना सूचित करण्यात येते की आपणास सर्वांना माहिती आहे की आपली 2017 मधील भरती अजून प्रलंबित व रखडलेली आहे। 2022 मधील भरती पूर्णत्वास येत असताना 2017च्या भरतीबद्दल शासन प्रयत्नशील नसल्याचे दिसून येत आहे। आयुक्त कार्यालयाकडून फक्त आश्वासने मिळत आहेत। बघा, जे अभियोग्यताधारक मित्र न्यायालयीन लढाईबरोबरच प्रशासकीय लढाई लढत आहेत, या उमेदवारांनी अभियोग्यताधारकांनी प्रशासनाला वारंवार विनंत्या केलेल्या आहेत, मात्र प्रशासन प्रयत्नशील नसल्याचे दिसून येत आहेत आणि फक्त आश्वासनं मिळत आहेत, तर अंमलबजावणी काहीच नाही। गेल्या 5 वर्षापासून शासनाने आपल्या सर्व अभियोग्यताधारक यांची निवड थट्टा उडवणे हाच धंदा लावला आहे। आपल्यापैकी अनेकांनी आयुक्त कार्यालय येथे पायऱ्या झिजवल्या आहेत। आपण सर्वांनी आपल्या अतिमग्न दररोजच्या कामातून फक्त स्वतःच्या स्वर्णमय भविष्यासाठी 1 दिवस पुण्याला यायचं आहे, तरी आपण सर्वांना पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयात निवेदन देण्याकरिता जायचे आहे। तरी दिनांक 1 जुलै 2024 वार सोमवार सकाळी 9 वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे एकत्र येऊन निवेदन द्यायचे आहे व भरती संदर्भात पुढील रूपरेषा ठरवायची आहे। बघा, 2017च्या संदर्भात 1 जुलै रोजी जे 2017 मधील अन्यायग्रस्त उमेदवार आहेत, जसे की जी 29 आणि 30 नोव्हेंबरला रिक्त अपात्र गैरहजर जागेची निवड यादी लागलेली असेल त्या बाबतीत, किंवा खाजगी संस्था 1 ते 5 ची निवड यादी असेल, त्याचबरोबर 2017 मधील 50% मागासवर्गीय पद कपात जागा असतील आणि माजी सैनिकचा राऊंड असेल, या बाबतीत आपल्याला प्रशासनाला निवेदन द्यायचं आहे की ही भरती नेमकी केव्हा पूर्ण होणार आहे आणि ही भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला निवेदन द्यायचं आहे। तर ज्या अभियोग्यताधारकांना हे निवेदन देण्यासाठी यायचं आहे त्यांनी मित्रांनो या ठिकाणी यायचं आहे। बघा, आता जे अभियोग्यताधारक इथे येतील आणि त्यांना काही जर अडचणी असतील तर त्यांनी ज्ञानेश्वर कळसकर सर, बघा बुलढाणा, यांचा मोबाईल नंबर आहे 9373890217, यांना 11 ते 5 या कालावधीत जर तुम्हाला काही शंका असतील तर या बाबतीत कॉल करायचा आहे। आणि शशिकांत कुंभार सर हे सोलापूरचे आहेत, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9511643277। तर बघा, 2017ची भरतीची वाट पाहणारे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना नम्र विनंती आहे आणि जाहीर आवाहन आहे की त्यांनी 1 जुलै रोजी जास्तीत जास्त संख्येने हे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावं आणि प्रशासनास ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण विनंती करणार आहोत। मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा येथे कन्वर्जन राऊंडसाठी प्रवर्गनिहाय किती पदे रिक्त आहेत हे आपण सुरुवातीला पाहू। बघा, SC प्रवर्गाची 42 पदे ही 1 ते 12 साठी रिक्त आहेत। त्यानंतर OBC प्रवर्गाची एकूण 30 पदे रिक्त आहेत। जनरल प्रवर्गाची 57 पदे रिक्त आहेत। EWS प्रवर्गाची 22 पदे रिक्त आहेत। VCA
प्रवर्गाची 11 पदे रिक्त आहेत आणि NTB प्रवर्गाची एकूण 7 पदे रिक्त आहेत. बघा मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा येथे NTC, NTD, SBC आणि ST या प्रवर्गासाठी कन्वर्जन राऊंडमध्ये जागा रिक्त नाहीत. बघा आता यानंतर आपण विषयनिहाय आणि 1 ते 12ची किती पदे रिक्त आहेत हे पाहू. या कन्वर्जन राऊंडसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 169 पदे ही रिक्त आहेत. तर बघा त्यामध्ये 1 ते 5 मराठी माध्यमासाठी जवळपास 83 पदे ही रिक्त आहेत. बघा मित्रांनो, रयत शिक्षण संस्थाची जाहिरात पाहिली असता तिथे एकूण 1 ते 5 साठी जवळपास 107 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली होती आणि पहिली गुणवत्ता यादी जी 25 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये केवळ 1 ते 5च्या 24च जागा भरण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे 1 ते 5 साठी कन्वर्जन राऊंडसाठी एकूण 83 पदे रिक्त आहेत. त्यानंतर 6 ते 8 हिंदी विषयासाठी 43 पदे ही रिक्त आहेत. त्यानंतर 7 ते 8 विषय शिक्षक मराठी 16 पदे रिक्त आहेत. त्यानंतर 6 ते 8 स्पेशल विज्ञान विषय, बघा स्पेशल सायन्स या विषयाची एकूण 25 पदे ही रिक्त आहेत. तसेच 9 ते 10 या वर्गासाठी कन्वर्जन राऊंडमध्ये एकही पद येणार नाही. त्याचबरोबर 11 ते 12 साठी इकॉनॉमिक्स कोऑपरेशन या विषयाचं 1 पद रिक्त आहे. तर अर्धमागधी या विषयाचं 1 पद रिक्त आहे. तर बघा मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा येथे 169 पदांपैकी 1 ते 5ची जवळपास 83, 6 ते 8ची हिंदी विषयाची 43, मराठी विषयाची 16, विज्ञान विषयाची 25, तर 9 ते 12साठी म्हणजे ज्या ठिकाणी यामध्ये 11 ते 12साठी 2 पदे रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्थेबरोबरच मित्रांनो, रोहिणी तळोजा विभाग विद्याप्रसारक मंडळ यांनी सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेला होता. आणि बघा इथे एज्युकेशन लेवल सेकंडरी मीडियम मराठी यांची एकूण 10 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यापैकी 8 पदे ही भरण्यात आली. म्हणजेच कन्वर्जन राऊंडसाठी 2 पदे ही या संस्थेमध्ये रिक्त आहेत. तर बघा ही 2 पदे VJA प्रवर्गासाठी 1 पद रिक्त आहे आणि EWS प्रवर्गासाठी 1 पद रिक्त आहे. असे 2 पदे ही रोहिणी तळोजा विभाग विद्याप्रसारक मंडळ या संस्थेमध्ये कन्वर्जन राऊंडसाठी रिक्त आहे. नंतरची संस्था आहे मित्रांनो महिला सेवा मंडळ वर्धा. बघा या ठिकाणी एज्युकेशन लेवल सेकंडरी मीडियम मराठी येथे एकूण 7 पदांची जाहिरात होती आणि त्यापैकी 5 पदे ही पहिल्या राऊंडला भरण्यात आलेली आहेत आणि 2 पदे ही रिक्त आहेत. तर या 2 पदांपैकी 1 पद हे ST प्रवर्गासाठी रिक्त आहे आणि दुसरं पद हे NTD या प्रवर्गासाठी रिक्त आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, येणाऱ्या कन्वर्जन राऊंडची जी उर्वरित यादी बाकी आहे या यादीमध्ये रयत शिक्षण संस्था येथील जवळपास 169 पदे आणि या 2 संस्था रोहिणी आणि महिला सेवा मंडळ येथील 2-2 अशी 4 पदे अशी जवळपास 173 पदांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो.